अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। स्वामी भक्तांनो, तुम्ही सर्वच स्वामी भक्त भक्ती करत असतात, नामस्मरणांची सेवा करत असतात आणि चरित्र स्तोत्र पठन करत असतात, परंतु भक्ती करत असताना बऱ्याच जणांचे मन लागत नाही, मन इकडे तिकडे भटकते। मग अशा वेळी त्या भक्तीचं फळ मिळतं का, असा प्रश्न किंवा असे अनेक प्रश्न भक्तांना सतावत असतात। भक्ती करण्याचा प्रयत्न करतो पण मन एकाग्र होत नाही, इकडे तिकडे भटकते। मग अशा वेळी मनात शंका येते की खऱ्या अर्थाने भक्ती झालीच नाही तर मग त्याचे फळ कसे मिळेल। या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। पण तत्पूर्वी जर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। बघा, सर्वप्रथम समजून घ्या भक्ती म्हणजे काय। तर भक्ती म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नाही, तर प्रत्येक कृतीत प्रत्येक विचारात भगवंतांचे अस्तित्व अनुभवणे, भगवंतांच्या अस्तित्वाचा अनुभव करणे, याला म्हणायचं भक्ती। तसेच आपण ज्या क्षणी भगवंताला आपले सर्वस्व मानतो, त्याच्या इच्छेपुढे स्वतःला संपूर्णपणे समर्पित करतो। संपूर्ण समर्पण म्हणजेच काय, तर आत्मा, काया, वाचा म्हणजे तुम्ही जे काही तुमची आत्मा आहे, तुमची जी काया आहे, तुमचे जे शरीर आहे, तुम्ही जे बोलता, तुम्ही जे विचार करता, ह्या सर्व गोष्टींचं तुम्ही स्वामींना, महाराजांना, तुमचे जे काही इष्टदैवत आहे त्यांना ते पूर्णपणे समर्पित करता। त्यांच्या चरणी जे काही तुमच्याकडून कार्य कळत न कळत घडत असतील ते सर्व तुम्ही त्यांच्या चरणी अर्पण करता, त्याला म्हणायचं संपूर्ण समर्पण। आणि अशानेच होत असती मग ती खरी भक्ती। तर मग बऱ्याच जणांना प्रश्न पडणारा काय आहे, तर मनाच्या चंचलतेचा आणि भक्ती यामधला मग प्रश्न कसा सोडवायचा। तर बघा, मन हे स्वभावतःच चंचल असते। प्रत्येकाचेच मन हे स्वभावतःच चंचल आहे, ते एका क्षणासाठी स्थिर राहत नाही। विचार, वासना, इच्छा, भय आणि चिंता याने ते सतत ग्रासलेले असते। मग अशाच मनस्थितीत भक्ती करताना ते एकाग्र होणे स्वाभाविकच कठीण आहे। आपले मन आजवर अनेक भौतिक गोष्टींमध्ये रमले आहे, त्यामुळे त्याला अचानक एका निराकार शक्तीवर एकाग्र करणे हे एक भले मोठी अवघड प्रक्रिया आहे। पण याचा अर्थ असा नाही की मन एकाग्र होत नाही म्हणून भक्ती व्यर्थ आहे, भक्तीच करायचं नाही। ही एकाग्रता येण्याची गोष्ट अवघड आहे पण असंभव नाहीये। उलट भक्ती ही मनाला एकाग्र करण्याची एक प्रक्रिया आहे। आपण लहान मुलांना अक्षर ओळख शिकवतो तेव्हा त्यांना लगेचच वाक्य लिहायला येत नाहीत, ती हळूहळू शिकतात, चुका करतात आणि मग प्रगती करतात। तसेच भक्तीचेही आहे, सुरुवातीला मन लागणार नाही, ते चंचल राहील, पण सातत्य आणि प्रयत्नाने हळूहळू ते एकाग्र होऊ लागते। आपल्या या स्वामी भक्ती मार्गामध्ये, दत्त भक्ती मार्गामध्ये केवळ कर्मकांडाला महत्त्व नसून आंतरिक शुद्धतेला आणि प्रयत्नाला अधिक महत्त्व आहे। समजा एक विद्यार्थी अभ्यास करतोय पण त्याचे मन अभ्यासात लागत नाही, तो पुस्तकात डोके खुपसून बसलाय पण त्याचे विचार भलतीकडेच आहेत। अशा विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील का? कदाचित नाही। पण जर तो विद्यार्थी प्रयत्न करत असेल, भलेही त्याचे मन एकाग्र होत नसले तरी तो प्रयत्न करत असेल, तर त्याला नक्कीच काहीतरी शिकायला भेटेल। तो निदान पुस्तकांच्या संपर्कात तरी आहे, काहीतरी वाचतोय, हळूहळू प्रयत्न करतोय। हळूहळू प्रयत्नाने त्याला अभ्यासात रुची निर्माण होईल आणि त्याचे मन एकाग्र होऊ लागेल। भक्तीचेही तसेच आहे, जरी तुमचे मन भक्ती करताना एकाग्र होत नसले तरी तुम्ही प्रयत्न करत आहात हे महत्त्वाचे आहे। तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करत आहात, आरती करत आहात, मंदिरात जात आहात, भगवंतांची कथा ऐकत आहात, हे सर्व प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत। हे प्रयत्न तुमचे मन हळूहळू भगवंतांकडे आकर्षित करेल। श्रद्धा आणि शरणागती तुम्हाला त्यामधूनच प्राप्त होईल। बघा, फळाची चिंता न करता तुम्ही श्रद्धेने जर भक्ती करताय, प्रयत्न करताय, तर परमेश्वर देखील आपल्या प्रयत्नांना साथ देतो, आपल्या मनातील भाव ओळखतो। ही श्रद्धा जी आहे ती आवश्यक आहे। मन एकाग्र झाले नाही तरी आपले हृदय भगवंतांना समर्पित आहे, ही भावना महत्त्वाची आहे। भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। याचा अर्थ कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे, फळांवर कधीच नाही।
हे वचन भक्तीलाही लागू होते. आपण भक्ती करावी, प्रयत्न करावेत, फळाची चिंता भगवंतांवर सोडून द्यावी. जर आपण फळाची अपेक्षा ठेवून भक्ती करत असाल तर ती खरी भक्ती नाही. तो एक प्रकारचा व्यवहार होऊन जातो की जर तू मला ही गोष्ट दिली, ही माझी इच्छा पूर्ण केली तर मी ही भक्ती करेल किंवा हा नवस फेडेल, तर ते योग्य नाही आहे. तो व्यवहार आहे. आपल्याला व्यवहार करायचा नाही आहे, तर आपल्याला समर्पण करायचे आहे. आपल्याला भगवंतांच्या चरणी, महाराजांच्या चरणी शरणागती पत्करायची आहे. आणि शरणागती पत्करण्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे काय, तर महाराजांना आपण म्हणायचं आहे कायम, रोज, की महाराज, दत्त महाराज, स्वामी महाराज, मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. ही भावना जेव्हा आपल्या मनात रुजते ना, तेव्हा फळाची चिंता आपोआप दूर होते. कारण आपण भगवंतांना शरण गेलो आहोत, तर तो आपले भलंच करेल ही खात्री मात्र आपल्या मनात पक्की असते की आपण संपूर्णपणे समर्पित झालेलो आहेत भगवंतांच्या चरणी. तर महाराज एवढे सर्वश्रेष्ठ आहेत की ते वर्णन करण्यासाठी देखील शब्द सुचत नाहीत. आणि असे जगातील सर्वश्रेष्ठ ज्यांना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो, त्या ब्रह्मांड नायकांचे आपण भक्त आहोत. आपण त्यांच्या चरणी शरण आहोत, त्यांना समर्पित आहोत. मग त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट करणं अशक्य नाही आहे. आणि ते सर्व बघून घेतील आणि नक्कीच आपल्या भक्ताचं वाईट तर होऊच देणार नाहीत. त्यांनी सर्व चांगले करतील आणि ते सर्व पाहून घेतील. त्यामुळं चिंता ठेवू नका मनात आणि कुठली इच्छा देखील जास्त ठेवायची नाही. नाहीतर काय होऊन जातं, भक्ती करत असताना तुम्ही नामजप करताय, स्तोत्र म्हणताय, ग्रंथ वाचताय आणि तुमच्या मनामध्ये मला हे भेटलं पाहिजे, माझी ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशा प्रकारचे विचार येत राहतात. सगळे अशी चिंता विचार सोडून द्यायचे आणि संपूर्ण शरणागती पत्करायची. आणि मग महाराज तुम्हीच सर्व पाहून घ्या, या जीवनाची गाडी तुम्हीच चालवा आणि मला योग्य मार्गही तुम्हीच दाखवा. मग काय, कशाची चिंता, सर्व निश्चिंतच आहे. त्यानंतर लक्षात घ्या, आता भक्तीचे वेगवेगळे पैलू असतात. केवळ एकाग्रता किंवा मन लागणे हेच किंवा ध्यान करणे आणि जप करणे म्हणजेच भक्ती करणं असं आहे का, तर तसं नाही आहे. भगवंतांनी या कलियुगामध्ये आपल्यासाठी खूप सोयीस्कर असा मार्ग दिलेला आहे आणि सगळ्यात सोपा असा मार्ग म्हणजे नामस्मरण. भगवंतांचे नामस्मरण करणे हे भक्तीचे एक सोपे आणि प्रभावी माध्यम आहे. नामस्मरण करताना मन इकडे तिकडे भटकले तरी नामस्मरणाचा उच्चार आपल्या कानावर पडतो, त्याचे कंपन आपल्या मनात रुजते आणि आपल्या विचारामध्ये, आपल्या मनामध्ये भगवंतांच्या नामस्मरणाने एक निराकार असे रूप साकार होण्यास तयार होते. त्यानंतर दुसरा जो आहे भक्तीचा मार्ग, तो आहे कथा श्रवण करणे किंवा कथा वाचन करणे. भगवंतांचे कथा ऐकणे, संत चरित्रे ऐकणे, आध्यात्मिक व्हिडिओ पाहणे हे देखील भक्तीचाच मार्ग आहे, भक्तीचाच भाग आहे. यातून आपल्याला भगवंतांचे गुण कळतात, त्यांच्या लीला समजतात आणि त्यांनी ज्यावेळेस त्यांचा साक्षात त्यांनी त्यांचे अवतार घेतलेले होते तर त्यांचे अवतार कार्य समजते आणि त्यातून आपल्याला भगवंतांच्या प्रती असलेल्या श्रद्धेला बळ मिळते. तर कथाश्रवण किंवा ग्रंथ वाचन हे देखील केले पाहिजे. याने देखील तुम्हाला भक्ती करण्यामध्ये एक प्रकारचे सपोर्ट भेटतं. तुमच्या भक्तीमध्ये त्यामध्ये वाढ होण्यास तुम्हाला मदत होते. त्यानंतरचा आहे सेवा मार्ग. निस्वार्थ भावनेने इतरांची सेवा करणे, गरजूंना मदत करणे हेही दत्तभक्ती किंवा स्वामी भक्तीचाच एक अविभाज्य असा भाग आहे. जीवसेवा हीच शिवसेवा असं हे भक्ती मार्गामध्ये शिकवलेच जाते. पुढची जी स्टेप असते ती आहे ध्यान करणे. ध्यान करणे हे मनाला एकाग्र करण्याचे एक माध्यम आहे. पण सुरुवातीला मन एकाग्र झाले नाही तरी ते स्वीकारणे महत्त्वाचे आहे. प्रयत्न करत राहिल्यास हळूहळू मनाची एकाग्रता सुद्धा साधते. आणि त्यानंतर आवडीचं म्हणजे भजन कीर्तन. भजने कीर्तने करणे हेही भक्तीचे एक सुंदर असे माध्यम आहे. बघा, लक्षात घ्या, हे जे सामूहिक भजन कीर्तन याचे जे कार्यक्रम असतात तर त्यामध्ये सहभाग का घ्यायचा असतो, तर सामूहिक भक्तीमध्ये अधिक ऊर्जा असते. तुम्ही आपल्या हिंदू धर्माचं, सनातन धर्मातच नाही तर दुसऱ्याही धर्मामध्ये बघा, इतरही धर्मामध्ये सामूहिक भक्तीला जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण सामूहिक भक्तीने जी त्या ठिकाणी जी पॉझिटिव्ह, जी सकारात्मक ऊर्जा तयार होत असते
त्याने तुमच्यामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढवण्यास मदत होते. आणि जास्तीत जास्त तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही मंदिरातही जात जावा, कारण त्या ठिकाणी देखील सकारात्मक ऊर्जा जास्त असते. आणि मग ज्यावेळेस तुम्ही अशा सकारात्मक ऊर्जेमध्ये जाता, तुम्ही भजन कीर्तनामध्ये सहभाग नोंदवता, तर ती जी भक्तीची जी ऊर्जा आहे ती तुमच्या मनाला अधिकच आनंद देऊन जाईल. तर यापैकी कोणत्याही मार्गाने केलेली भक्ती ही व्यर्थ जात नाही. जरी मन एकाग्र झाले नसले तरी तुम्ही स्वतःला त्या भक्तिमय वातावरणामध्ये सामील करत आहात, भगवंतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहात, हे महत्त्वाचे आहे. आणि बघा, भगवंत हे सर्व पाहत असतो. तुमचे जे प्रयत्न आहेत ते सर्व त्यांच्यावर पूर्ण बारीक लक्ष हे भगवंतांचे असते, त्यांच्यापासून काहीही लपत नाही. आणि मग भगवंत आपल्याला हळूहळू सहाय्य करायला लागतात. तसेच मनावर संयम साधणे हे देखील महत्त्वाचे असते. मनावर संयम साधणे ही एक प्रक्रिया आहे, ती एका दिवसात साध्य होत नाही. जसे व्यायाम केल्याने शरीर बलवान होते, तसेच भक्ती केल्याने मन बलवान होते. मग मन का बलवान करायचं? तर या सांसारिक प्रपंचिक जीवनामध्ये जे काही निगेटिव्ह गोष्टी असतील, क्रोध, मत्सर, द्वेष, तर त्या गोष्टी तुम्हाला भगवंतापर्यंत जाण्यापासून रोखतात. तर त्या गोष्टींपासून आपल्याला दूर होण्यासाठी, त्या गोष्टी आपल्याकडून होऊ नयेत यासाठी तुम्हाला तुमचे मन हे बलवान करावे लागते. आणि ते देखील भक्तीनेच होते. आणि त्यामुळे मग तुमचे हळूहळू कर्म चांगले होते. आणि हो, भगवत प्राप्ती पण त्यांनाच होते की ज्यांचे कर्म चांगले असतात, बरं का. नाही तर काही जण म्हणतात की आम्ही एवढी पारायण केले, तेवढे स्तोत्र वाचले, किंवा एवढी आम्ही मंदिरामध्ये आरती घेतली, असे नाना प्रकारचे अहंकार ते दाखवतात. परंतु ते काय करतात, सकाळी मंदिरात जातात, फूल वाहतात आणि संध्याकाळी जाऊन बाहेर चुकीचे कर्म करतात. मग काय उपयोग आहे? चुकीच्या कर्माला माफी नसती. मग कर्माचे भोग प्रारब्ध बघून येतात आणि मग ते भोगावेच लागतात. मग तशा वेळी त्यांनी म्हणतात की आम्ही एवढी पूजा केली, एवढे पैशांची फुलं वाहिले, एवढे पेढे वाहिले, तरी पण आम्हाला फळ का नाही भेटत आहे? तर त्यासाठी तुमचे कर्म जबाबदार असतात. तर कर्मसुद्धा तुम्ही तुमचे पवित्र ठेवा, चांगले ठेवा. मांसाहार तर अजिबात करू नका. सकाळी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता आणि त्यानंतर दुपारी एक मांसाहार करण्यासाठी जीव घेता, एक प्राण घेता, मर्डर करता. मग कसे तुम्हाला फळ भेटेल? तर मांसाहार सर्वात आधी तुम्ही बंद करा. आणि जेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये सातत्य ठेवाल, नित्य रोज न चुकता तुमची भक्ती तुम्ही भगवंतांच्या चरणी, महाराजांच्या चरणी अर्पण करत जाल, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल. तुम्ही न मागता देखील तुम्हाला महाराज तुमच्या नकळत हळूहळू तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला काही फळ तुम्हाला देतील. सुरुवातीला कदाचित तुम्हाला लगेचच फळ मिळाल्याचे जाणवणार नाही, कारण फळ मिळणे म्हणजेच केवळ भौतिक गोष्टींची प्राप्ती नव्हे. भक्तीचे खरे फळ हे मानसिक शांती, समाधान, सकारात्मकता, आंतरिक बळ आणि भगवंतावरील प्रेम हे आहे. तर तुम्हाला त्याची हळूहळू जाणीव होईल. तुमचे मन अधिक शांत झाले आहे आणि तुम्ही अधिक आनंदी आहात. तुम्हाला जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची अधिक शक्ती मिळाली आहे. तुम्ही खंबीर म्हणत आहात हे याची तुम्हाला जाणीव होऊन जाईल. आणि हेच तर भक्तीचे खरे फळ आहे. आणि तुमच्या मनाला पूर्ण विश्वास असेल की महाराज माझ्यासोबत आहेत, मला कसलीच चिंता करायची गरज नाही. आणि हे सर्वश्रेष्ठ असे तुम्हाला भेटलेले भक्तीचे फळ आहे. आणि आणखीन सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे भक्ती मार्गामध्ये असता, नित्य सातत्याने भक्ती करत असता, त्यावेळेस भगवंतांच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने तुमचे मन देखील शुद्ध होऊ लागते. अगदी मन हे बघा, त्या मनावर, प्रत्येकाच्याच मनावर वासनांचे, विचारांची धूळ साचलेली असते. कलियुग आहे, असणारच. तर या भक्तीच्या नियमित आचरणाने ही जी धूळ आहे ती हळूहळू दूर होते आणि मन हे अगदी आरशासारखं स्वच्छ होऊन जातं. आणि मग त्यात परमेश्वराचे जे प्रतिबिंब उमटते ते अवर्णनीय आहे. बघा, महाराज हे आपले गुरु स्वरूप आहेत आणि गुरु आपल्या भक्तांच्या प्रयत्नांना नेहमीच साथ देतात. जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल, भगवंतावर श्रद्धा ठेवून त्यांच्या मार्गावर चालत असाल, तर तुमचे प्रत्येक पाऊल यशस्वी होईल. फळाची चिंता न करता तुम्ही केवळ भक्ती करत राहा
महाराज हळूहळू तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि आध्यात्मिक प्रगतीचे फळ देखील तुम्हाला भेटेल. तर भक्तांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.